अर्जांची प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन. कागदपत्र नष्ट केल्याचे वृत्त चुकीचे. सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरंगटीवार. समाज कल्याणच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्तांसह 7 जणांविरोधात गुन्हा. या मथळ्याखालील बातम्यांसंदर्भात समाज कल्याण विभागाकडून खुलासा जारी करण्यात आला असून अर्जासोबत जोडलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचा तपशील नष्ट केल्याची बाब चुकीची असल्याचे स्पष्टीकरण सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरंगटीवार यांनी केले आहे. सन 2005, 2006 ते 2010, 2011 या कालावधीत संबंधित योजना पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती. विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकृत करताना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मागील शैक्षणिक वर्षांची गुणपत्रके, व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यास कॅप राऊंड लेटर अशा सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी केल्यानंतरच अर्ज मंजूर केले जात होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दिनांक 1 नोव्हेंबर 2003 नुसार विद्यार्थ्यांच्या अर्जांचा जतन कालावधी केवळ 5 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. तक्रारदार रोहित शिवाजी कदम यांनी मागितलेली माहिती ही जतन कालावधी उलटून गेल्यानंतरची असल्याने संबंधित अभिलेख उपलब्ध करणे शक्य नव्हते. यासोबतच सन 2021-2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त कार्यालय खाजगी इमारतीत भाडेतत्वावर कार्यरत होते. उपलब्ध जागा अत्यंत मर्यादित असल्यामुळे अर्ज व संलग्न कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयांकडे परत पाठविण्यात येत होती, अशी माहितीही श्री कोरंगटीवार यांनी खुलाशात दिली आहे. अर्जासोबत जोडलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचा तपशील नष्ट करण्यात आला ही बाब चुकीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.